2008 पासून जानेवारी 2025 पर्यंत विना वेतन काम करत होते. आज एक दिवस जरी कोणाला आपण कामाला बोलवलं आपल्या शेतामध्ये कांदे कापायला तर त्यांना 300 रुपये रोज घेतल्याशिवाय ती बाई घरी जात नाही. इतक्या दिवस फुकट कामं केल्यात. तब्बल 18 वर्षांचा अविरत संघर्ष आहे. त्या संघर्षातून शेवटी आताशी कुठेतरी शासनानं त्यांना 20% पगार चालू केलाय, पण त्यांच्या मेहनतीला आता फळ आलंय. मला सांगा, 18 वर्ष जर कोणी बिनपगारी काम करत असेल आणि 18 वर्षानंतर जर त्याला 50,000 1 लाखभर रुपये शासनानं दिले तर त्या 1 लाखाचं तुम्ही काय कराल? 18 वर्ष पगार नाहीये तुम्हाला आणि तुम्हाला 18 वर्षातून एकदा 1 लाख रुपये मिळाले तुमच्या पगाराचे, तुम्ही काय कराल? स्वतःच्या कुटुंबावर खर्च कराल, बरोबर? आईसाठी काहीतरी घ्याल, बायकोसाठी काहीतरी घ्याल, नवऱ्यासाठी काहीतरी घ्याल किंवा मुलाबाळांसाठी काहीतरी घ्याल. यांनी काय केलं? आलेले सगळे पैसे ह्या इमारतीमध्ये खर्च करून टाकले. शाळाच नाही, इमारत नाही. म्हणजे 18 वर्ष काम केल्यानंतर मिळालेली रक्कम शाळेमध्ये खर्च करून टाकली. आणि म्हणून अजूनही शाळेला विकासाला थोडी संधी आहे. तुम्ही जे पाहत असाल की अजून प्लास्टर नाहीये किंवा अजून फरशी बसवायची राहिली, अजून थोडासा खर्च बाकी आहे. तर तो स्ट्रगल आहे, ते संघर्ष आहे. यामधून ही सगळी जी मुलं दिसतात अजून जी आहेत की जी आज आली नाही, रविवार आहे, शाळेमध्ये येणं शक्य नाही, मुली आमच्या येऊ शकल्या नाही, सगळेचा सगळा जो समाज आहे तो वीटभट्टीवर जाणार आहे, ऊस तोडणार आहे, डोंगरी भाग आहे, पाणी नाही आहे इकडे, त्यामुळे हे सगळे बाहेर आहेत. त्याच्यामुळे या मुलांना तुमच्याकडून डिजिटलायझेशन काहीतरी मिळालंय ना. डिजिटल इंडिया होण्याचं स्वप्न या मुलांचं साकार होईल तुमच्यामुळे, कारण तुम्ही कॉम्प्युटर आणलंय, या शाळेसाठी इतक्या लांबून व्हिजिट देऊन आलाय. तुम्ही जे दिलंय ना ते योग्य व्यक्तीला आणि योग्य शाळेला दिलंय, एवढंच मला तुम्हाला सांगायचं की तुम्हाला याबद्दल रिग्रेट राहणार नाहीये. तर तुमचे पुनश्च एकदा या विद्यालयाच्या वतीने, या शाळेच्या या कर्मचाऱ्यांच्या वतीने ते बसलेले या शाळेचे सचिव आहेत, म्हणजे ते संस्था चालक आहेत की ज्यांचा पहिल्या त्यांच्या हस्ते आपण एक सत्कार केला होता, त्यांचंही खूप योगदान आहे, खूप मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या मार्गदर्शनानं ही शाळा इथपर्यंत आलेली आहे. नक्कीच तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य असंच राहील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि यांचा हा प्रवास, किंवा इथपर्यंतचा यांचा हा प्रवास इथून पुढे तरी सुखकर व्हावा अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. मला 2 मिनिटं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी खूप खूप आभार मानतो आणि तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. मंडळी नमस्कार. आज गुरुदत्त माध्यमिक विद्यालय माणिकदवडी येथे जो वंदे उत्कल भारत जो ओडिसाचा एक मित्रांचा ग्रुप आहे आणि ते प्रत्येक शाळा असेल, अनाथ आश्रमालय असेल किंवा कोणत्या संस्था असतील तिथं सर्वात अगोदर मदतीचा हात पोच करत असतात. तशातच आज गुरुदत्त माध्यमिक विद्यालय माणिकदवडी येथे त्यांनी कॉम्प्युटरचा संच दिलेला आहे, त्याच्याबरोबर प्रोजेक्टर दिलेला आहे. तर असे ते ओडिसाचे मित्र आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलू. सर, क्या बताना चाहेंगे आप इसके बारे में? हम एक्चुअली उड़ीसा के हैं, तो हम इधर कारारो इंडिया में काम करते हैं. हमारा 10 लोग बहुत सारे अलग अलग कंपनी में भी काम करते हैं. तो ये हमने एक यूनिटी बनाया और ये हमारा ग्रुप का नाम दिया हमने वंदे उत्कल भारती. ये वंदे उत्कल भारती ग्रुप में बहुत सारे लोग हम इकट्ठा होके हम खुद कुछ पैसा कलेक्ट करके कुछ सेवा जो देते हैं, दूसरे को देते हैं कि वृद्धाश्रम, स्कूल में, कोई अनाथ आश्रम में. तो ऐसा हम कुछ कुछ इकट्ठा करके जो दूसरे के उपकार में लग सकता है, तो ये कोशिश हमारा जारी रहता है, आगे भी रहेगा. तो आज ये मौका मिला है, हम इधर आके योगदान दिए हैं, तो इसलिए मेरे को भी बहुत खुशी अनुभव हो रहा है. धन्यवाद. तर पहा, समाजामध्ये मदत करणारे हात कसे असतात. खूप दूरवरून आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या ह्या शाळेला, गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाला कॉम्प्युटर स्वरूपाची मदत केलेली आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी, शिक्षणासाठी या कॉम्प्युटरचा उपयोग होईल आणि विद्यार्थी घडतील, काहीतरी शिकतील. तर आपल्यासोबत मुख्याध्यापिका आहेत. मॅडम, ह्या वंदे उत्कल भारती या ग्रुपने तुमच्या शाळेसाठी काही संच दिलेला आहे, तर तुम्ही त्यांचं कसं आभार व्यक्त करताल? आमच्या सर्व विद्यालयाच्या वतीने तसंच आमचे विद्यार्थी, शिक्षकवृंद सगळ्यांच्या वतीनं वंदे उत्कल भारती या ग्रुपचे आम्ही शतशः खरंच म्हणजे ऋणी आहोत की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना
डिजिटलायझेशन काय आहे याची एक ओळख यांनी एक सुरुवात करून दिली आणि ग्रामीण भागातले हे विद्यार्थी यांना नक्कीच या संचाचा फायदा होईल आणि आम्हीही त्याच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांसाठी हवी ती मेहनत घ्यायला आमचा सर्व स्टाफ हा अतिशय मेहनती आहे आणि आम्ही नेहमीच तत्पर राहू. तर वंदे उत्कल भारती या ग्रुपचे आम्ही खरंच खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे एक अनमोल गिफ्ट असं दिलेलं आहे. आप आए, ये मदद की, इसकी वजह से हम सब ये महाराष्ट्रवासी के ये स्कूल के वासी को तरफ से आपको बहुत बहुत धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. ये एक्चुअली ये सुजोग हर जगह में मिलता नहीं है, हर लोगों को मिलता नहीं है. हमको भी बहुत खुशी अनुभव हो रहा है. ये सुजोग हमको मिला है कि हमारा कोई दिया हुआ चीज़ किसी के काम पे आया और वो खुशी अनुभव किए. तो धन्यवाद आप लोगों को भी, सबको धन्यवाद. बच्चे लोगों को भी धन्यवाद देता हूँ और बच्चे लोगों को कामना करता हूँ कि वो लोग इसका प्रॉपर यूटिलाइज करें और आगे जाके कुछ बड़ा होए और अच्छा आदमी इंसान बने और दूसरे के लिए भी कुछ कर सके. धन्यवाद. माणिक देऊन माय मराठी लाईव्ह, दादा पवळ.